कधी विचार केलाय का, पैसा खरंच माणसाला विकत घेऊ शकतो का? मी तुला एक गोष्ट सांगतो. एक छोट्या गावात रमेश नावाचा माणूस राहत होता. सरळ, प्रामाणिक आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा. त्याचं एकच वाक्य सगळ्यांना माहिती होतं: माझा इमान कितीही पैशाने विकत घेतल्या जाणार नाही. एके दिवशी त्याच्याकडे एक कॉन्ट्रॅक्टर आला. तो त्याला म्हणाला, ही फाईल साईन कर आणि 50 लाख रुपये तुझे. पण त्या फाईलमध्ये सगळ्याच्या सगळ्या या खोट्या गोष्टी होत्या. रमेश म्हणाला, मी माझ्या आत्म्याला विकणार नाही. तो अभिमानाने घरी गेला. पण घरी गेल्यावर त्याने काय बघितलं माहितीये? त्या बघितल्यामुळे त्याने सगळं जग बदलून गेलं. त्याचा मुलगा आजारी होता. डॉक्टर म्हणाले ऑपरेशनसाठी लाखो रुपये लागतील. त्याच्या खिशात फक्त काही रुपये होते. तो बाहेर गेला, त्या चेककडे पाहत राहिला आणि डोळ्यातून पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती साईन झालेली होती. त्याचा मुलगा वाचलेला होता, पण रमेश हा संपलेला होता. लोक म्हणाले पैशाने रमेशला विकत घेतलं गेलं. पण खरं सांगायचं तर पैशाने त्याला विकत घेतलं नव्हतं. त्याने स्वतःलाच विकायला ठेवलं होतं. त्यानंतर त्याने स्वतःलाच सांगितलं, रमेश, तुझा इमान एका चेक एवढा आहे. पैसा माणसाला विकत घेत नाही. पैसा फक्त विचारतो, तुझी किंमत किती आहे. मग काही लोक विकले जातात आणि काही लोक लाखो रुपये देऊनही विकत मिळत नाही. म्हणून स्वतःला विचारा, आज तू तुझ्या आत्म्याची किंमत किती लावलेली आहेस? आदर हा पैशाने नाही मिळत, तो विचारातून मिळतो. आणि जर तू ठरवलं की मी विकल्या जाणार नाही, तर जगातली कोणतीच ताकद, जगातला कितीही पैसा जरी आला तरी तुला खरेदी करू शकत नाही. म्हणून पैसा माणसाला विकत घेत नाही, माणूस स्वतःलाच विकायला जातो. धन्यवाद.